जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे श्री सोमनाथ काळे, श्री बाळासाहेब पातकर, सौ नंदा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मातृपितृ पूजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शालेय जीवनात लहान मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम प्रत्येक शाळेत झाला पाहिजे। सोमनाथ काळे हे दरवर्षी आपला वाढदिवस या चिमुकल्यांसमवेत शाळेमध्ये साजरा करतात। यावर्षी सोमनाथ काळे मित्र मंडळाच्या वतीने वही आणि पेनचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले। श्री बाळासाहेब पातकर व सौ नंदा काळे यांच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले। तसेच श्री लालचंद गुप्ता यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या प्रसंगी आंबेगाव तालुक्याचे माजी सभापती कैलासबुवा काळे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मामा काळे, हरिश्चंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे, कोषाध्यक्ष राजेश काळे, घोडेगावच्या सरपंच अश्विनीताई तिटकारे, ज्योतिताई घोडेकर, उपसरपंच स्वप्नील घोडेकर, माजी उपसरपंच सुनील इंदोरे, किसान सभेचे अध्यक्ष राजू घोडे, खंडूशेठ खंडागडे, विनायक काळे, माऊली तळेकर, पत्रकार मोहसिन काठेवाडी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष हेमंत काळे, किरण शिंगाडे, सचिन कडलक, साईनाथ बोराडे, सागर करपे, विवेक गुंजाळ, सारिकाताई घोडेकर, संगीताताई भागवत, रियाज शेख, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शैलेजा शिंगाडे, अलका चासकर, ललिता शेळके, सुनीता काठे, नंदा काठे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी अजित सोनवणे सर यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ शिंगाडे मॅडम यांनी केले। घटना आहे आणि हे आई वडिलांचं पूजन विद्यार्थ्यांना लढाई अशा विविध प्रकारच्या गोष्टी शिकवल्या। अन्यायाविरुद्ध लढण्याच्या भूमीवर जन्माला आले विविध संत आहेत आणि शिवपुराण ग्रंथामध्ये गणेशांनी तर आप इस अवसर पर बैठिए, मैं आपका पूजन करना चाहता हूँ। आता मुलांना गंध हात जागेवर आण। आता ताट थोडं बाजू, छान, व्हेरी गुड। या जागेवर आहे तर त्या या कोणी उभे राहा, सूचना आहे का? मुलांनी उभं राहायचंय, हात जोडायचे, आई वडिलांना प्रदक्षिणा मारायची आहे। यानंतर मुलं आहेत जे आपलं भविष्य आहे, आपलं आहे, आपण संस्कार देतच असतो। आधुनिक युगामध्ये काय झालंय, टीव्हीच्या काळामध्ये, मोबाईलच्या काळामध्ये हे सगळं विसरून गेले। आजी आजोबा गोष्ट सांगायला मुलांना आणि या विश्वामध्ये आपण रममान व्हायचंय की आपण त्यांच्यावर आत्मकृपेचा वर्षाव करावा। यावेळी मुलांनी आदराने, सद्भावाने आपल्या आई वडिलांकडे पाहावे आणि असे चिंतन करावे की त्यांचा अंतर्यामी परमात्मा आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे। यानंतर गीत होईल, सर्व मुलांनी तसंच राहा। सबसे ज्यादा मेरा फेवरेट है, बहुत सुंदर लिखा है। क्या लिखा है इसमें? साजरा करो अनेकांच्या डोळ्यात भाव विभोर झाला आहे। आणि आजपासून एक संकल्प करायचा आहे की आपण आणि त्यांचे आशीर्वाद। सर, आम्ही ज्यावेळेस या शाळेमध्ये येतो त्यावेळेस त्या मुलांना असं सांगत असतो की रोज आई वडिलांच्या पाया पडा, देवाच्या पाया पडा, रोज सर्वजण शाळेत या। तर बऱ्याच त्या मुलांना सोडवायला सुद्धा पालक बरेच येत नाही। त्या मुलांना छोटी छोटी